ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर कृष्णा किरवले यांच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रीतम पाटील याला आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश SP गोंधळेकर यांनी जन्मठेप आणि 20,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट SS तांबेकर यांनी काम पाहिलं। ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर कृष्णा किरवले हे राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत SSC बोर्ड जवळ अरिहंत पार्क परिसरात राहत होते। तिथून जवळच काही अंतरावर म्हाडा कॉलनी परिसरात आरोपी प्रीतम पाटील राहत होता। हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते। आरोपी प्रीतम पाटील यानं डॉक्टर कृष्णा किरवले यांच्याबरोबर बंगला खरेदीचा व्यवहार केला होता। या संदर्भातील संस्कारपत्र सुद्धा झालं होतं। 3 मार्च 2017 रोजी आरोपी प्रीतम पाटील कृष्णा किरवले यांच्या घरी संस्कारपत्र घेण्यासाठी गेला होता। त्यावेळी डॉक्टर किरवले यांनी संस्कारपत्र द्यायला नकार दिल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला। या वादात प्रीतम पाटील यांना डॉक्टर किरवले यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला। त्यानंतर प्रीतमनं आपल्या पत्नीला याची माहिती देऊन गुन्ह्यात वापरलेलं शस्त्र घेऊन जायला सांगितलं। या प्रकरणी विजयसिंह राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रीतम पाटील आणि मंगल पाटील यांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। तत्कालीन DYSP प्रशांत अमृतकर आणि भरतकुमार राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी या प्रकरणी तपास केला। आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश SP गोंधळेकर यांनी या प्रकरणी आज प्रीतम पाटीलला जन्मठेप आणि 20,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणी सरकारी वकील SS तांबेकर यांनी सरकारच्या वतीनं काम पाहिलं। प्राध्यापक कृष्णा किरवले यांचा खून झाला होता, त्या संदर्भातला केसचा निकाल आज लागला। त्यामध्ये आरोपी प्रीतम पाटील याला कोर्टानं कृष्णा किरवले यांचा खून केल्याबद्दल शिक्षा दिली, त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि दंडाची शिक्षा दिली। साधारणपणे मार्च 2017 आर्थिक व्यवहारातून प्राध्यापक कृष्णा किरवले यांचा प्रीतम पाटील याने धारदार शस्त्राचा वापर करून खून केला होता। त्या संदर्भाने राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। चार्जशीट कोर्टामध्ये आल्यानंतर मेहरबान गोंधळेकर साहेब यांच्यासमोर प्रस्तुत काम चालले। त्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण 17 साक्षीदार तपासले आम्ही आणि त्या साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या ह्या केसच्या निकालात। तर आम्ही केलेला युक्तिवाद तसंच जुने न्यायनिवाडे, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय हे सगळे ग्राह्य धरून माननीय न्यायालयानं त्या प्रीतम पाटील याला आज रोजी शिक्षा सुनावलेली आहे।